प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाची मोठी चर्चा होत आहे। यातच दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व राकेश टिकैत यांनी देखील मोजरी येथील आंदोलन स्थळाला भेट दिली आणि बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली। आपल्या भाषणात राकेश टिकैत म्हणाले, शेतकऱ्यांच्या लढाईत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणाचा लढा हा कायम एकत्रित राहिला आहे। बच्चू कडू हे काय आज आंदोलन करत नाहीत। शेतकऱ्यांसाठीचा त्यांचा लढा हा मागील अनेक वर्षापासून सुरू आहे। जेव्हा ते आमदार होते तेव्हा ते विधान भवनात शेतकऱ्यांसाठी बोलायचे। आता ते आमदार नाहीत, तरीही शेतकऱ्यांसाठी तसेच दिव्यांगांसाठी आंदोलन करत आहेत। आज महाराष्ट्र आणि केंद्रात जे सरकार सत्तेत आहे ते आंदोलनकर्त्यांना तसेच इतर राजकीय पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करतात। धार्मिक मुद्द्याच्या नावाखाली एकमेकांना भडकवण्याचं काम सुरू आहे। अशा या सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्या रक्तातच आंदोलनाची धार आहे, असं म्हटलं राकेश टिकैत यांनी आणि बच्चू कडू यांचं कौतुक देखील केलं।